1. सर्दी खोकला. आलं, तुळस आणि मिरी घालून काढा तयार करा. दिवसातून 2 वेळा गरम काढा प्यावा. यामुळे कफ सैल होतो, घसा साफ होतो आणि सर्दी खोकल्यात आराम मिळतो. 2. पोटदुखी. अजवाईन थोडी भाजून कोमट पाण्यासोबत घ्या. लगेच गॅस कमी होतो आणि पोटदुखी शांत होते. लहान मुलांना अजवाईन पाणी थोड्या प्रमाणात द्यावे. 3. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात 1 चमचा तूप घ्या. सकाळी पोट सहज साफ होते आणि पचन सुधारते. 4. ॲसिडिटी. थंड दुधात थोडी साखर किंवा साखरेऐवजी मध घ्या. तिखट तेलकट पदार्थ टाळल्यास ॲसिडिटी लवकर कमी होते. 5. डोकेदुखी. कपाळावर किंवा मानेजवळ नारळाच्या तेलाने हलका मसाज करा. शांत ठिकाणी काही वेळ बसल्यास डोकेदुखी कमी होते. 6. घसा दुखणे. कोमट पाण्यात मीठ घालून दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा. यामुळे जळजळ कमी होते आणि घसा स्वच्छ राहतो. 7. ताप. तुळशीची पाने उकळून त्याचे पाणी प्यावे. शरीराला आराम मिळतो आणि ताप हळूहळू उतरायला मदत होते. 8. अपचन. जेवणानंतर थोडी बडीशेप चावून खा. पचनशक्ती वाढते, पोट हलके वाटते आणि गॅस कमी होतो. 9. तोंडाचा दुर्गंधी. सकाळी उठल्यावर लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा चावा. तोंडातील जंतू कमी होतात आणि श्वास ताजा राहतो. 10. त्वचेवरील पिंपल्स. मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावा. आठवड्यात 2 वेळा केल्यास पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ दिसते. 11. मूळव्याध म्हणजेच पाईल्स. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडा मध मिसळून प्या. पोट साफ होते आणि मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होते. 12. कंबरदुखी. तीळ तेल थोडं गरम करून कमरेला हलका मसाज करा. रोज केल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात. 13. डोळ्यांची जळजळ. गुलाब पाण्याचे 2 थेंब डोळ्यात टाका किंवा कापसाने डोळे स्वच्छ करा. डोळ्यांना थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते. 14. केस गळणे. नारळ तेलात थोडं एरंडेल तेल मिसळून आठवड्यात 2 वेळा डोक्याला लावा. केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. 15. अनिद्रा म्हणजे झोप न लागणे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात जायफळाची चिमूट घ्या. मन शांत होतं आणि झोप चांगली लागते. 16. सांधेदुखी. हळदीचं दूध रोज रात्री घ्या. सूज कमी होते आणि सांधेदुखीत आराम मिळतो. 17. लघवीला जळजळ. धणे उकळून त्याचे पाणी थंड करून प्या. शरीरात थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते. 18. उलटी मळमळ. आल्याचा रस आणि मध मिसळून थोड्या प्रमाणात घ्या. मळमळ लगेच कमी होते. 19. हिरड्यांची सूज. मीठ आणि हळद कोमट पाण्यात घालून गुळण्या करा. हिरड्या मजबूत होतात आणि सूज कमी होते. 20. थकवा व अशक्तपणा. केळी आणि मध एकत्र खा. शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.